मित्रांनो, मालिकेमध्ये 2 धमाकेदार ट्विस्ट आले आहेत, जे की आपल्याला हवे होतेच. म्हणजे आता बाबांनी यश कावेरीच्या प्रेमाची साथ तर दिलीच आहे आणि त्याच वेळेस विडा उचलून यश कावेरीने अमृताच्या विरोधात पुरावे गोळा करायचे ठरवलं आणि तेव्हाच ब्लॅकमेलर फुलवाला अमृताची भेट घेतानाच कावेरीने तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. अमृताच्या विरोधातला खूप महत्त्वाचा भक्कम पुरावा हाती लागताच यशने त्या माणसाला सुद्धा पकडले. आता वेळ आहे ती खरी धमाक्याची आणि सोबतच कावेरीच्या विरोधात कारस्थान रचणारी यमुना परत एकदा तोंडघशी पडले. बघूयात मग हे खूप छान असे ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे, तेही आजच्या भागात. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा 17 सप्टेंबरचा भाग. यश, कावेरी, श्रीकांत तिघेही मांना सत्य सांगण्यासाठी येतात, पण महादेवीकडे साकडं घालतात, तेही अमृतासाठी. आता तरी अमृता मानच्या मनावरती राज्य करते हे पाहिल्यानंतरच कावेरी दुखावली जाते आणि बाबांना ती बाजूला घेऊन येते. ती म्हणते की पाहिलंत ना, मानचा किती विश्वास आहे अमृतावरती. कावेरी त्या दोघांनाही समजावते, आता जर का थेट आपण मानना अमृताबद्दल काही सांगायला गेलो तर मा त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार. म्हणूनच अमृताच्या विरोधात आपल्याकडे भक्कम पुरावा असायला हवाय. त्यानंतरच मानसमोर आपण अमृताचा खरा चेहरा आणू शकतो. आता कावेरीच्या बोलण्यातही तथ्य असतं. बाबा विचारतात की पण 2 दिवसावर आलेलं हे लग्न नक्की थांबवायचं तरी कसं. तेव्हा यश म्हणतो की आधी आपण अमृताच्या विरोधात पुरावे मिळवूयात, ते जास्त महत्त्वाचं आहे. बाबांचं मन भरून येतं. यश कावेरीचं ते कौतुक करतात. नाही म्हणजे तुम्ही खऱ्याच्या बाजूने सुद्धा आहात आणि तुम्ही तुमच्या माचं मन सुद्धा जपताय. असेच एकत्र राहा, मी कायम आहे तुमच्यासोबत. यश, कावेरी, एकदा का तुमचं लग्न झालं ना की बघा, तुम्ही दोघं मिळून हे घर नक्की सावराल. बाबांचा तितका कावेरीवरती विश्वास बसतो. इतक्यातच देव्याई समोर बसलेला मा उठण्याच्या प्रयत्नात असताना अचानक त्यांच्या कमरेत लचक पडते. त्या किंचाळतात. त्याच वेळेस यश, कावेरी दोघेही त्यांच्याकडे धावत जातात. तेव्हा मा म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. त्याच वेळेस यश, कावेरी दोघेही एकमेकांना खुणावतात आणि देवीच्या साक्षीने मानचे आशीर्वाद घेतात. दोघेही मानना आधार देऊन उठवतात आणि तेव्हाच कावेरी मनात निश्चय पक्का करते की आता काहीही झालं तरी अमृताच्या विरोधात पुरावा मिळवायचाच. लवकरच तिचा खरा चेहरा मानच्या समोर आणायचा. आणि यशही विचार करतो की आता लवकरात लवकर तो माणूस आणि अमृताच्या विरोधातले पुरावे हे शोधावे तर लागतीलच. आता दोघेही कामाला लागतात. इकडे अमृता, माधवी, आता दोघींमध्येच वाद लागतो. अमृता माधवीवरती प्रचंड चिडलेली असते. अगं साधं तुला त्या माणसाला पैसे द्यायला पाठवलं होतं, ते कामही तुला जमलं नाही. त्यावर माधवी उत्तर देते, मी गेले होते त्या ठिकाणी, पण तो माणूस तिथे आलाच नाही. मी त्याला फोन ट्राय केला, त्याचा फोनही स्विच ऑफ होता. मग मी काय करायला हवं होतं? दिवसभर तिथे बसायला हवं होतं का? तरी अमृता, मी तुला म्हटलं होतं की मी जाते त्याच्या घरी आणि त्याचे पैसे देऊन येते, तूच नको म्हणालीस ना. त्यावर अमृता म्हणते की तो क्रिमिनल माइंडसेट असलेला माणूस आहे आणि त्याच्या घरी मी तुला पाठवायचं होतं का? मी तुझ्या सेफ्टीचा विचार केला आणि तू काय केलं? गोंधळ घालून ठेवलात. आता माधवी तीही चिडते. अमृताला विचारते, पण मी म्हणते की तुला हे नसते उद्योग करायला सांगितलंच कोणी? माधवी तर आता घाबरून जाते. अमृताला ती खडसावते की तुझ्या एका चुकीमुळे ना प्रकरण अंगाशी येईल आपल्याला. तेव्हा अमृता चिडून म्हणते, आई लेक्चर देऊ नकोस क. आणि दोघे आता पुढचा विचार करत असताना माधवी मोठा बॉम्ब फोडते. अमृताला ती सावध करते यशपासून. ती सांगते की अगं हो, एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली. यश आला होता त्या ठिकाणी यमुनाच्या नवऱ्याला घेऊन. त्यावेळेसच अमृताला सत्य समजतं की म्हणजे यशला सुद्धा तिच्यावरती संशय आहे आणि त्या संशयाचा पाठपुरावा करण्यासाठीच बहुतेक तो तिथे पोहोचला असावा. आता यशपासूनही तिला सावध राहावं लागणार असतं. तोचपर्यंत अमृताला भेटण्यासाठी तो माणूस धर्माधिकाऱ्यांच्या घरी पोहोचतो. यश कावेरीला रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा कावेरी थोडी घाबरलेली यशला सांगते, काय करताय तुम्ही यश? तेव्हा यश म्हणतो, आता कशाला घाबरताय? बाबांचा आशीर्वाद मिळाला ना आपल्याला.
तेव्हा कावेरी म्हणते की हो पण मा. यश सांगतो की माचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि लवकरच ही कावेरी यशची होईल. यश कावेरी लवकरच एकत्र येतील असं यश सांगतो आणि त्याच वेळेस कावेरी खूप खुश होऊन जाते. आता खूप वेळ दोघांचीही नजरानजर होते आणि त्याच नंतर कावेरी लाजून दूर जाते आणि ती जात असतानाच यश अचानक तिच्या साडीचा पदर पकडतो. त्याच वेळेस कावेरी थबकते. त्यानंतर यश कावेरीच्या थोडं जवळ येतो आणि तिच्या डोक्यावरून तो साडीचा पदर पांघरतो. त्याच वेळेस कावेरी इतकी सुंदर दिसत असते की यशला तिच्या रूपाची भुरळच पडते. आता यश तिच्या जवळ जाणार तर परत कावेरी दूर जाते. जसजसं यश एक एक पाऊल टाकत पुढे येतो तसतसं कावेरी एक एक पाऊल टाकत मागे जाते आणि ते करत असतानाच ती भिंतीला थटकते. आता कशी सुटणार यशच्या तावडीतून? त्याच वेळेस यश कावेरीचा हात हातात घेतो. तिला विचारतो की तुमच्या हातांच्या रेषांवरती फक्त माझं नाव कोरलंय आणि तुमच्या मेहंदीत सुद्धा. यशने स्वतः मेहंदीचा कोनही आणलेला असतो. यश स्वतःच्या हातांनी कावेरीच्या मेहंदीत त्याचं नाव कोरतो. त्यावेळेस कावेरी त्या मेहंदीकडे यशकडे एकटक पाहतच राहते आणि अगदी लाजून चूर होते. तोपर्यंत इकडे माधवी ती मात्र अमृताला घाबरवून सोडते. आता तो माणूस तिथे आला नव्हता म्हणून यशला सापडला नाही बरं का, पण सापडला तर अमृता तुला कळतंय का खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि त्याच वेळेस अमृताच्या डोक्यामध्ये परत एकदा घाणेरडं कपट कारस्थान शिजत असतं. पॅनिक होऊन माधवी घाबरून विचारते की अमृता आता काय करायचं ग? तेव्हा अमृता शांततेत समजावते की डोंट वरी आई, तू काळजीच करू नकोस. मी त्यांना त्या माणसापर्यंत अजिबात पोहोचू देणारच नाही. कावेरीला खूप कॉन्फिडन्स आहे ना स्वतःवरती. माधवी विचारते की काय करणार आहेस तू आता? तेव्हा अमृता चवताळत सांगते की काही नाही, कावेरी स्वतःच्या पायांवरती मांडवापर्यंत पोहोचणारच नाही अशी व्यवस्था. बरं मला सांग, मी जी गाडी मागवली होती ती आली आहे का? म्हणजे आता हिच्या डोक्यात भलतंच कारस्थान शिजते. आता ही कावेरीचं ॲक्सिडेंट वगैरे करणार आहे की काय? यश कावेरी रूममध्ये असतानाच अचानक यमुना येते. यमुना बाहेरून कावेरीला हाक मारते. आता हे दोघेही घाबरून जातात. तेव्हा कावेरी यशला समजावते की तुम्ही जा ना, लपा ना कुठेतरी. आणि त्याच वेळेस यश बेडखाली जाऊन लपतो. आता परत यमुना हाका मारते. जाऊन कावेरी पटकन दरवाजा उघडते. यमुना भस्कन आत येते. खरं तर ती शहानिशा करण्यासाठी आलेली असते. लगेचच कावेरीला ती विचारते की इथे कोणी आलं होतं का? कावेरी चाचपडत सांगते की नाही, कोणीच नाही. यमुनाला तरीही खात्री पटत नाही. परत इकडे तिकडे पाहून ती परत विचारते की नक्की कोणी नव्हतं? कावेरी म्हणते की नाही, खरंच कोणी नाही. यमुना म्हणते की बघू तुझ्या हातावरची मेहंदी. काय आहे, माने मला या सगळ्यांपासून लांब ठेवलंय ना. मी कोणाच्याच हातावरची मेहंदी पाहिलेलीच नाहीये. आता तुझी पाहण्याचे चान्स मिळतोय तर बघू देत ना. आता तिकडे यश प्रचंड बिथरून जातो. त्याच्या मनात धडकी भरते, कारण त्याच्याच एकट्याच्या लक्षात येतं की त्याने कावेरीच्या मेहंदीत त्याचं नाव कोरलंय. आणि यमुना तर अतिशहाणे. परत त्या छोट्या गोष्टीचा बाऊ केला तर? तिकडे मा आणि काकू दोघीही सगळी तयारी पाहत असतात. इतक्यातच अनुष्का तिथेच धावत येते. तेव्हा मा तिला काम सोपवतात की बाळा एक काम कर, तू ना घरातल्या सगळ्यांना बोलावून घे. अनुष्का धावत जाते सगळ्यांना हाका मारण्यासाठी. मा काकूची मेहंदी पाहतात. काकू कधी नव्हे ते विद्याचं कौतुक करते. किती छान काढले ना विद्याने मेहंदी. इकडे अमृता माधवी दोघेही चर्चा करत असताना अचानक दरवाजा वाजतो. तेव्हा अमृता डोळे मिचकावते. आता माधवीला इशारा करतो आणि ती जाऊन दरवाजा उघडते तर समोर अनुष्का असते. ती धावत रूममध्ये येऊन अमृताला म्हणते की ताई, मांनी तुला ना खालती बोलवलंय, संगीत सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अमृता म्हणते की ठीक आहे, तू जा आणि सगळ्यांना सांग, मी थोड्या वेळात तयार होऊन येतेच. तुझ्यासाठी ना मी छानसं गिफ्ट आणले. त्याच वेळेस माधवी पटकन तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट ते खेळणं अनुष्काला देते. अनुष्का ते घेऊन धावतच निघून जाते. इकडे रूममध्ये यमुना कावेरीला विचारते की आता दुसरा हात दाखव. कावेरीच्या मनातही धडकी भरते, कारण तिच्या मेहंदीत यशचं नाव आहे. कावेरी काय हात पुढे करत नाही. मग यमुना काय करणार?
जबरदस्तीच हातामध्ये घेते. यमुनाला कावेरीच्या मेहंदीत यशचं नाव दिसतं आणि ती धक्क्याने कावेरीकडे पाहते. आता यमुना प्रश्न विचारणार, नेमकं त्याच वेळेस मा येतात. यमुनाला तिथे पाहून त्या तिला खडसावतात की तू काय करतेस इथे? मी तुला बजावलं होतं की कोणत्याही कार्यक्रमात तू यायचं नाहीस. तेव्हा यमुना खोटं बोलते. ती सांगते की मा, मी इथे स्वतःचे कपडे घ्यायला आणि पार्थचे कपडे द्यायला आले होते. जातेच आहे आणि गुपचूप तिथेतून निघून जाते. कावेरीला वाटतं की चला सुटले बाबा एकदाचे. पण यमुनाच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. मांनी कावेरीसाठी अजून एक सरप्राईज ठेवलेलं असतं. कावेरीला त्या जबरदस्ती बाहेर घेऊन जातात आणि आता कुठे बेड खाली लपलेला यश पटकन बाहेर निघतो. त्याचं त्यालाच इतकं हसू येत असतं. पण काही म्हणा, प्रेमाचा हा लपंडाव खेळताना त्याला मात्र भारी मजा वाटते. आता अमृताला भेटण्यासाठी तो माणूस, ब्लॅकमेलर फुलवाला, धर्माधिकाऱ्यांच्या घरीसुद्धा पोहोचतो आणि त्याची नजर शोधत असते ती फक्त अमृताला. रात्रीच्या वेळी संगीत सोहळ्याला सुरुवातही होते. अमृता, कावेरी, यश, उदय चौघेही खूप छान तयार होऊन आलेले असतात आणि जेव्हा संगीत सोहळ्याला सुरुवात होते तेव्हा पहिला डान्स असतो तो पार्थ आणि अनुष्काचा. आता ते दोघे सगळ्यांसमोर घाबरून जाऊ नयेत म्हणून विद्याही त्यांच्यासोबत डान्स करते. त्या छोट्या दोन्ही मुलांचं सर्वजण खूप कौतुक करतात. सर्वांनाच खूप आवडतो त्यांचा डान्स. यश सतत कावेरीकडे पाहत असतो पण कावेरीच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालेलं असतं. आता अनुष्का, पार्थ दोघांचाही डान्स परफॉर्मन्स संपल्यानंतर काकू धावत जाऊन आधी तर त्या दोघांच्याही पाप्या घेते आणि त्यानंतर अनाऊन्स करते की आता पुढचा डान्स असेल तो अमृताचा. अमृता खुश होऊन पुढे जाते. पण अमृताचं एक म्हणणं असतं. ती सगळ्यांसमोर मांडते. ती म्हणते की मला माझ्या होणाऱ्या जाऊबाईंसोबत डान्स करायचा आहे. आता सर्वजण थक्क होतात. सगळ्यांच्या नजरा कावेरीवरती खेळतात. मग काय, आता कावेरीही उठून येते. अमृताला धडा जो शिकवायचा असतो. कावेरी उठून येताच काकू कावेरीचंही स्वागत करतात आणि त्याच वेळेस कावेरी अमृताला म्हणते की तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. जेव्हा कावेरी अमृताला मिठी मारते त्याच वेळेस तिच्या कानात कुजबुजते, आता बघ मी माझ्या तालावर तुला कशी नाचवते. अमृताला काही फरक पडत नाही. कावेरी, अमृता दोघींचाही डान्स परफॉर्मन्स चालू होतो. आता दोघींचीही जुगलबंदी चालू असते. सर्वजण खूप एक्सायटेड असतात पाहण्यासाठी. अगदी त्यामध्ये हरवूनच जातात. पण यशला काही त्यांना एकत्र पाहावतच नाही. यशचं मन मात्र सतत त्याला खात असतं की वेळ खूप कमी आहे आणि अजूनही अमृताच्या विरोधात त्याच्या हाती कुठलाच पुरावा नाही आहे. आणि विचार करत करतच तो त्याच्या रूममध्ये जातो. रूमची लाईट्स ऑन करता क्षणी अचानक एक माणूस त्याला समोर दिसतो आणि तो असतो तो अमृताचा ब्लॅकमेलर फुलवाला. यशला पाहता क्षणी त्याला घाम फुटतो. यश त्याचे कॉलर पकडत त्याला जाब विचारतो की काय रे, कोण आहेस तू? इथे माझ्या रूममध्ये काय करतोयस? तेव्हा तो सुटतो यशपासून कारण देतो की मी डेकोरेशनसाठी आलो होतो. त्याच वेळेस यश गुपचूप त्याला सोडून देतो आणि तो बाहेर निघून जातो. तो फक्त अमृताला शोधत असतो. पण इकडे आता एक वेगळीच खेळी चालू होते. नाच गं घुमा गाण्यावरती कावेरी, अमृता दोघींचीही जुगलबंदी चालू असते. आता सर्वजण खूप उत्सुकतेने पाहत असतात आणि त्याच वेळेस अमृता एक स्टेप करून माधवीला खुणावते. तो इशारा माधवीच्या लक्षात येतो आणि तिकडे अनुष्का, पार्थ दोघेही जण ती रिमोट कंट्रोल कारशी खेळत असतात जी की अमृताने गिफ्ट केलेली असते. पण त्यामागे अमृताचं कावेरीच्या विरोधात एक षडयंत्र असतं. माधवी तिथे जाते, त्या मुलांसोबत खेळण्याचा बहाणा करते आणि मग काय, अनुष्काच्या हातून ते खेळणं घेते आणि स्वतः रिमोटने ती गाडी कंट्रोल करते आणि ती घेऊन जाते ती डायरेक्ट स्टेजवरती आणि मुद्दामच ती गाडी कावेरीच्या पायात घालायची असते जेणेकरून कावेरी धाडकन खाली पडेल, तिला दुखापत होईल आणि मग ती बसेल एका जागीच. त्याच वेळेस ती कार नेमके कावेरीच्या पायात येते आणि त्यावरून कावेरी घसरते, मोठ्याने किंचाळते. आता सर्वजण घाबरून जातात, धक्क्याने उठतात. त्याच वेळेस कावेरीची किंचाळी ऐकून यश सुद्धा तिथे धावत येतो. तर भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात
की तो माणूस अमृताला तिथे ब्लॅकमेल करण्यासाठी येतो आणि तोच कावेरीच्या फायद्याचा ठरतो. कारण अमृता त्याच्याशी बोलत असताना ती त्याला पैशांची लालच देते की आता तू प्लीज जा इथून, मी तुला 5च्या ऐवजी 10 लाख रुपये देते. आणि अमृतावरती बारीक नजर ठेवलेली कावेरी जी आहे ती गुपचूप फोनमध्ये त्यांचं बोलणं रेकॉर्ड करते. आणि यापासून अमृता अजूनही गाफीलच. अमृताच्या विरोधातला महत्त्वाचा पुरावा तर कावेरीने मिळवलेला असतो. त्याच नंतर दुसऱ्या दिवशी हळदीला सुरुवात होते. उदय, यश दोघांच्याही अंगाला हळद लावायला चालू असते. आणि त्याच वेळेस का कुंजाने पण यमुनाच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं. घरात तोंडाला हळद फासून एक वेगळ्याच वेशामध्ये ती शिरलेली असते. पण जेव्हा ती तिचं काम फत्ते करण्यासाठी बाहेर पडते, नेमकी तिची धडक लागते मानसोबत आणि सगळा प्लॅनचं